तुम्ही तुम्ही इथे कसं काय? तुम्ही सांगितलंच नाही तुम्ही येणार आहात म्हणून. त्यानं काय झालं असतं? मी तुम्हाला काही विचारलेलं बोललेलं तुम्ही ऐकताय कुठे? म्हणजे मला काही कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. म्हणजे मी तुम्हाला इतक्या वेळा विचारलं की तुम्हाला काय गिफ्ट हवंय, तुम्हाला काय गिफ्ट हवंय, पण तुम्ही शेवटपर्यंत मला सांगितलंच नाही. बरं तुम्ही कॉल करणार होता तो पण नाही केला. सॉरी मी ना जरा गडबडीत होते ना म्हणून मी तुम्हाला कॉल बॅक नाही करू शकले. पण मी तुम्हाला करणार होते. मी ना जरा एका प्रॉब्लेम मध्ये अडकली आणि जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना तोपर्यंत मला तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात. जस्ट डोंट वरी. मी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशनच घेऊन आलो. नाही हो तुम्हाला नाही माहित माझा प्रॉब्लेम. मला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. प्रीती तुम्ही आलात. प्रीती काय त्यांना आत तरी घेऊन यायचं, इथंच काय गप्पा मारत बसलीस? आई तू आमच्या दोघांसाठी चहा टाकतेस का प्लीज? अगं प्लीज काय त्यात, ठेवते चहा ठेवते आणि सोबत काहीतरी खायलाही करते. हा तुमच्या गप्पा झाले की या आतमध्ये. ठीक आहे. अहो हे एवढे पैसे कशासाठी? मी तुम्हाला म्हटलं ना मी तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आलो. मला कळलं तुम्हाला लाख रुपयांची गरज आहे आणि मला तुम्हाला असंच गिफ्ट द्यायचं होतं जे तुम्हाला सध्या उपयोगी पडेल. नाही अहो मी नाही घेऊ शकत. नाही 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 नको. हो असं काय करताय? मी तुम्हाला किती वेळा विचारलं की तुम्हाला काय गिफ्ट हवंय. मी एवढंच म्हणतोय की हे पैसे तुम्ही गिफ्ट समजून घ्या. अहो गिफ्ट म्हणजे एखादी वस्तू असते ना, आपण असे पैसे देत नाही कोणाला गिफ्ट म्हणून. आणि गिफ्ट जर एवढं महाग असेल तर मी ते गिफ्ट सुद्धा नाही घेणार. हो हे बघा प्रीती, मी आता तुमचा होणारा नवरा आहे. त्यामुळे तुम्हाला काय हवं काय नको हे बघणं मी माझी जबाबदारी समजतो, कर्तव्य समजतो. त्यामुळे हे पैसे तुम्ही आता घ्यायचेत आणि मी तुमचं यापुढे काहीही ऐकणार नाही. अहो मी काय ऐकणार नाही. म्हणजे नाही. बरोबर नेम लागलाय प्रीती. खरं तर पैशांची गरज मला आहे, पण हा असा वागतोय जसं की मला पैसे देणं ही ह्याचीच गरज आहे. शाबास प्रीती शाबास, जमलंय तुला. प्रीती हां घेताय ना पैसे? अहो खरं तर मला हे पैसे घ्यायचे नाही आहेत, पण आता तुम्ही एवढा आग्रह करताय म्हटल्यावर घेते. पण हे असं पुन्हा पुन्हा नाही चालणार. नाही. आणि आता काय? आईला हे कळलं तर तिला हे पटणार नाही, म्हणून मी जरा म्हणजे तुम्ही नका काळजी करू. तुमच्या घरातल्या कोणालाही या बाबतीत काही कळणार नाही. मग तर झालं.